नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे जगभरातील लाखो टॅलेंटेड तरुणांचे भविष्य बदलू शकते. अमेरिकेने अचानक आपला H-1B व्हिसा माफ करून $1,00,000 फी लावली आहे आणि त्याच वेळी चीनने एक भन्नाट के व्हिसा सुरू करून जगातील हुशार तरुणांना थेट आपल्या देशात बोलवण्याची तयारी केली आहे. हा खेळ नेमका काय आहे, भारतातील तरुण यातून फायदा कसा घेऊ शकतात, हे आज आपण प्रॉपर समजून घेणार आहोत. मी रवी, अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचे स्वागत करतो. आता आपण जाणून घेऊ H-1B व्हिसा हा काय प्रकार आहे. H-1B व्हिसा हा अमेरिकेचा सर्वात लोकप्रिय कामगार व्हिसा आहे. यातून IT, इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च अशा क्षेत्रातील लाखो परदेशी नागरिक अमेरिकेत काम करतात. भारतीय IT इंडस्ट्री, इन्फोसिस, TCS, विप्रो, टेक महिंद्रा या कंपन्या दरवर्षी हजारो लोकांना H-1B द्वारे अमेरिकेत पाठवतात. आधी या व्हिसासाठी अर्ज करताना कंपनी काही हजार डॉलर्स फी भरत असे, पण आता अमेरिकेच्या सरकारने अचानक $1,00,000 सुमारे 83 लाख रुपये अशी जबरदस्त फी लावली आहे. ही फी फक्त नवीन अर्जासाठी लागू आहे. जुने H-1B धारक किंवा रिन्यू करणाऱ्यांना थेट परिणाम नाही. मात्र या कंपन्याचा खर्च प्रचंड वाढणार आहे. परिणाम, अमेरिकन कंपन्या आता कमी परदेशी आणि जास्त अमेरिकन लोकांना कामावर घेण्याकडे वळतील. या बदलांचा भारतीयांवर काय परिणाम होतो हे आपण पाहू. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स शिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरीसाठी जातात. H-1B हे त्यांच्या करिअरचं मोठं स्वप्न असतं. आता $1,00,000 ची फी लावल्यामुळे लहान मोठ्या कंपन्या भारतीयांना नोकऱ्या देण्याऐवजी स्थानिकांना प्राधान्य देतील. जॉब ऑफर मिळवणं अवघड होईल. स्टार्टअप्स किंवा संशोधन संस्थांना आता असा खर्च परवडणार नाही. थोडक्यात भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेची वाट आता अधिक कठीण झाली आहे. चीनचा के व्हिसा हा नेमकं काय नवीन प्रकार आहे हे पाहू. चीनने जाहीर केलेला के व्हिसा हा खास तरुण सायन्स आणि टेक्नॉलॉजी टॅलेंटसाठी आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून हा लागू होणार आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, अर्जदाराला चीनमधील कंपनीकडून नोकरीची ऑफर लेटर आवश्यक नाही. म्हणजे कुणीही टॅलेंटेड इंजिनियर, सायंटिस्ट, रिसर्चर किंवा टेक ग्रॅज्युएट अर्ज करू शकतो. चीनचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. अमेरिकेने दरवाजे बंद केले तर आम्ही उघडतो. आंतरराष्ट्रीय टॅलेंट चीनमधून आणून संशोधन, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक अशा क्षेत्रात वर्चस्व मिळवायचं आहे. के व्हिसामुळे चीन परदेशी तरुणांना सहज प्रवेश, कमी फी, सायन्स टेक एक्सचेंज प्रोग्राम, दीर्घकाळ वास्तव्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. आता आपण बघूया अमेरिका विरुद्ध चीनची थेट तुलना. अमेरिका आणि चीन दोघांनीही परदेशी टॅलेंटसाठी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. अमेरिकेच्या H-1B व्हिसाबाबत बोलायचं झालं तर हा व्हिसा परदेशी प्रोफेशनल्सना, विशेषतः IT, इंजिनिअरिंग आणि रिसर्च क्षेत्रातील लोकांना नोकरीसाठी अमेरिकेत प्रवेश देतो. मात्र आता अमेरिकेने या व्हिसावर जबरदस्त मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. 21 सप्टेंबर 2025 पासून नवीन H-1B अर्ज करताना थेट $1,00,000 ची फी भरावी लागेल. हा प्रचंड खर्च कंपन्यांवर येणार असल्याने त्या सहजासहजी परदेशी, विशेषतः भारतीयांना नोकरी देणार नाहीत. त्याऐवजी त्या स्थानिक अमेरिकन लोकांना रोजगार देण्याचा प्राधान्य देतील. म्हणजेच अमेरिकेने परदेशी टॅलेंटसाठी आपले दरवाजे अर्धवट बंद केले आहेत. याच्या उलट चीनने अगदी वेगळी रणनीती स्वीकारली आहे. त्यांनी नुकताच के व्हिसा आणला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. हा व्हिसा खास करून तरुण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील टॅलेंटसाठी डिझाईन केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिसासाठी अर्जदाराला आधीपासून चीनमधील नोकरीची ऑफर लेटर असणे बंधनकारक नाही. म्हणजे एखादा भारतीय तरुण ज्याच्याकडे उत्तम प्रोजेक्ट्स, रिसर्च किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, तो सहज अर्ज करू शकतो. फी तुलनेने कमी आहे, प्रक्रिया लवचिक आहे आणि उद्दिष्ट स्पष्ट आहेत. जगभरातील हुशार लोकांना चीनमध्ये आणून स्वतःची तंत्रज्ञान वर्चस्व वाढवणे. म्हणजेच अमेरिका म्हणतोय, परदेशी लोकांवर निर्बंध आणूया, खर्च वाढूया, आमच्या लोकांना संधी देऊया. तर चीन म्हणतोय, अमेरिका जर दार बंद करत असेल तर आम्ही दार उघडतोय, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला संधी देऊ. भारतीय युवकांसाठी
ही परिस्थिती निर्णायक आहे. अमेरिकेत जाण्याचं स्वप्न आता अधिक अवघड आणि महाग झालं आहे. तर चीनमध्ये नोकरी किंवा संशोधन करण्याची नवी वाट खुली झाली आहे. अमेरिकेतल्या H-1B मुळे अडथळे वाढत आहेत, पण चीनचा के विजा भारतीय तरुणांना आकर्षित करतोय. चीनमध्ये करिअर सुरू करण्याची संधी AI, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, रिन्युएबल एनर्जी, बायोटेक यांसारख्या क्षेत्रात चीन वेगाने पुढे जात आहे. भारतीय इंजिनियर्स आणि सायंटिस्टना थेट तिथे जाऊन अनुभव मिळू शकतो. PhD व रिसर्च क्षेत्रात अनेक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत PhD करून नोकरी शोधतात. आता के विजाद्वारे चीनमधील टॉप युनिव्हर्सिटीज व रिसर्च सेंटरमध्ये प्रवेश सहज होईल. जर एखादा भारतीय तरुण टेक आयडिया घेऊन चीनमध्ये जात असेल तर तिथल्या सरकारी सपोर्ट प्रोग्राम्समुळे त्याला फंडिंग मिळण्याची शक्यता आहे. के विजाने चीनमध्ये जगभरातून तरुण येतील. भारतीयांना आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगची नवी दारं उघडतील. चीनमध्ये जाऊन कंपन्यांशी जोडले तर परत भारतात येऊन रिमोट वर्कही करता येईल. भारतीयांनी काय तयारी करावी लागेल हे जाणून घेऊया. चायनीज भाषा शिकायला सुरुवात करा, निदान बेसिक लेवल तरी. AI, डाटा सायन्स, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर यांसारख्या हाय डिमांड स्किल्स शिकून घ्या. जागतिक रिसर्च प्रकल्पांमध्ये भाग घ्या. प्रोजेक्ट किंवा पेटंट्स बनवा. अर्ज करताना पासपोर्ट, डॉक्युमेंट्स, रेझ्युमे, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, भाषा सर्टिफिकेट तयार ठेवा. अमेरिकेने H-1B विजावर मोठी फी लावली आहे. याचा थेट परिणाम भारतीयांवर होईल. चीनने लगेच हा गेम चेंजर मूव्ह खेळला आणि के विजा आणून हुशार तरुणांना आकर्षित करायचं ठरवलं. भारतातील युवकांसाठी आता अमेरिकेच्या स्वप्नांसोबतच चीन हा नवा पर्याय ठरू शकतो. पुढील काही वर्षात ब्रेन ड्रेन अमेरिकाऐवजी चीनकडे वळेल का, हा मोठा प्रश्न आहे. पण योग्य तयारी केली, भाषा व स्किल्स आत्मसात केल्या तर भारतीय तरुणांना यातून मोठा फायदा होऊ शकतो. तर मंडळी, हा होता अमेरिका विरुद्ध चीन विजा युद्धाचा खरा खेळ. तुम्हाला काय वाटतं? भारतीय तरुणांनी अमेरिकेचं स्वप्न पाहावं की चीनचा नवा मार्ग स्वीकारावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.